मी आमच्या गावी गेलो होतो ताईच्या लग्नाला. कपडे घेऊन आल्यानंतर संध्याकाळी मेहंदी आणि हळद दळायचा कार्यक्रम झाला. सकाळी आम्हाला उठायच्या आत आचार्य भाऊ कामाला लागलेले. थोड्या वेळातच बँजो सुरू झाला आणि भावी आमदार खासदारांनी उमेदवारीवर दावा ठोकला. लगेच युवा नेत्यांनी जाऊन त्यांना सांगितलं, तुम्ही जरा थंड घ्या. फायनली आमचे दाजी आले आणि साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळद आणि फोटोशूट होता होता लग्नाची वेळ झाली. गुरु बोलले, आता सगळ्यांनी बसून घ्या. लगेच आमच्या काकांनी खुर्चीवर बसून घेतलं. पुण्याचे फेमस व्लॉगर अंतरपाठ धरताना कॅमेऱ्यात कैद झाले. दिवसभर काम केल्यानं थोरले बंधू टाईट झोपले होते, पण किलविल परिवारानं त्यांचा निद्रानाश केला. फायनली लग्न झाल्याची खुशी या चेहऱ्यावर एकदम HD मध्ये दिसत होती. संध्याकाळ झाली, ताई जाण्याची वेळ झाली आणि ती गेली की हा मोकळा होणारा मंडप आपल्याला समजावून सांगत असतो की आता तुमचीच मुलगी तुमच्या घरी पाहुणी बनून येणार आहे आणि तुमच्याकडे तिचं काही उरणार आहे त्या फक्त आठवणी. दाजींचा कान पिळल्याबद्दल भेटलेल्या गिफ्टची ऑन कॅमेरा अनबॉक्सिंग करण्यात आली. एकदम खतरनाक वॉच भेटलं होतं. रात्री जेवण झाल्यावर आजचं नियोजन कसं होतं यावर शेळी प्रवर्गातील युवा नेत्यांशी चर्चा केली. जय श्रीराम.